पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी या ठिकाणी गावच्या भरवस्तीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीनं वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर आरोपी मयताचं शरीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यामध्ये काही कारणावरून गेल्या 2 वर्षांपासून वाद सुरू होता। या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती। मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यामध्ये वाद उफाळून येऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। यावेळी सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचं मुंडकं कुऱ्हाडीने धडावेगळं केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीनं मयत वाघमारेचं मुंडकं आणि हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला। या खुनाच्या घटनेमुळे ननाशीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। सागर मोर, नाशिक माझा न्यूज, वणी।